श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध पुढे सांगू लागले. त्या बालब्रह्मचार्याने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि सांत्वन करण्याच्या हेतूने म्हणाला, पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे हा संसार क्षणिक आहे. 5 तत्वाचे मिळून हे शरीर बनलेले असते. ती तत्वे विलग झाली की देह नाश पावतो. या पंचमहाभूतांचे गुण मायेच्या पाशांनी माणसाला भ्रांती निर्माण करतात. सत्वगुण दैवी असतो, रजोगुण मानवी तर तमोगुण राक्षसी असतो. त्या गुणाच्या प्रभावाने चांगले अथवा वाईट कर्म असेल त्याप्रमाणे फळ मिळते. कल्पवर्षे ही ज्यांचे आयुष्य असते त्यांनाही मृत्यू चुकत नाही. म्हणून ज्ञानवंतांनी जन्मलेल्याचा संतोष आणि मृत्यूचे दुःख करू नये. जो जन्मतो तो मृत्यू पावणारच आहे. कोणी बालपणी, कोणी तरुणपणी, कोणी वृद्धपणी मरण पावतो. ब्रह्मदेव आपल्या ललाटीचे लेख लिहितो. कोणी कोणी आप्त किती काळ जिवंत राहणार, किती सुख दुःख भोगणार, कधी मरणार, हे सर्व पूर्व संचिताप्रमाणे घडते. आपण मायेच्या पाशात सापडून इतरांना आप्त समजतो व दुःख करतो. तुला आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी जन्म घ्यावे लागले हे सांग बरं. तू ही असंख्य वेळा जन्मली आणि असंख्य वेळा मरण पावली. म्हणून अशा देहाची नश्वरता ठाऊक असून त्याला धरून बसण्यात काय सुज्ञपणा आहे. अशा प्रकारे त्या ब्रह्मचार्याने तिची आत्मबोधाने समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती स्त्री म्हणाली, महाराज, तुम्ही सांगता ते तत्वज्ञान ऐकून माझे मन स्थिर होत नाही. माझा नवसा सायासाने झालेला बाळ गेला, तो काय अशा उपदेशाने परत येणार आहे काय. आम्ही दैवहीन होतो म्हणून नृसिंह सरस्वती स्वामींना शरण गेलो. त्यांनी आम्हाला अभय दिले. आमच्या बाळाला दीर्घायुष्य लाभेल असा वर दिला होता. स्वामींचा शब्द खोटा कसा ठरेल. बाई, तुमची श्री गुरुवर एवढी श्रद्धा आहे तर श्री गुरुचे सध्या जिथे वास्तव्य आहे तेथे या मुलाचा मृतदेह घेऊन जा आणि जिथे मुलाला दीर्घायुष्य लाभेल म्हणून वर मिळाला त्या औदुंबर क्षेत्रात तो मृतदेह पंचगंगेत समर्पण कर. त्या ब्रह्मचार्याचे म्हणणे त्या स्त्रीला पटले. तिने पुत्राचा मृतदेह पाठीशी बांधला व ती औदुंबर क्षेत्र येथे आली. गुरुपादुकाजवळ तो मृतदेह ठेवला. तिचा पती तिच्या बरोबर होताच. ती स्त्री गुरुपादुकावर डोके आपटून आक्रोश करू लागले. पादुका माखल्या. प्रेताचा अंत्यसंस्कार करायला ब्राह्मणांचा खोळंबा झाला. प्रेतावर 10 संस्कार करून आम्हाला घरी जाऊ द्या असे ते ब्राह्मण म्हणू लागले. पण ती काय केल्या, मृतदेह सोडित नव्हती. त्याच्या बरोबर मला दहन करा म्हणत होती. पादुकावर लोळण घेत होती. अरण्यात इथे निर्जन राहण्यात अर्थ नाही. स्नान करून आजच्या दिवशी उपवास घडला. काळोख पडत चालला आहे. उद्या प्रातःकाळी येऊन प्रेताचे दहन करू असे सर्वांनी ठरविले. आजच्या रात्री प्रेताला दुर्गंध वास सुटला म्हणजे ती प्रेत आपणहून जाळायला देईल असे म्हणत ब्राह्मण निघून गेले. इकडे शोकाकुल अवस्थेत 3ऱ्या प्रहरी रात्री त्या स्त्रीला थकून ग्लानी येऊन झोप आली. तिच्या स्वप्नात रुद्राक्षधारी जटाधारी व्याघ्र चर्म पांघरलेला एक त्रिशूलधारी योगदंड घेतलेला साधू तिला दिसला. तो म्हणाला, तू आम्हाला दोष देऊन व्यर्थ का आक्रोश करतेस. तू आता भय आणि शोक सोडून दे. तुझ्या बाळाला काय झाले आहे मला सांगा, मी त्या व्याधीवर उपाय करतो. असे म्हणून त्या साधूने बालकाच्या सर्वांगाला भस्म फासले. त्या ब्राह्मण स्त्रीला त्या मृत बालकाचे तोंड उघडून धरायला सांगितले व स्वतः त्याच्या तोंडात प्राणवायू फुंकला. तुझा मुलगा मी जिवंत करतो असे भक्तवत्सल्य श्रीगुरूंनी तिला आश्वासन दिले. श्रीगुरूंनी प्राणवायूचा संचार त्या मृतदेहात केला. त्याबरोबर त्यामध्ये सजीवता आली. त्या ब्राह्मण स्त्रीला जाग आली. ती भयचकित झाली. दुःखाचा उद्वेग आता कमी झाला. आमचे प्रारब्ध उणे असताना देवाला दोष देणे अज्ञान मूर्खता आहे. एवढ्यात मुलाच्या अंगात चेतना येऊन तो उठून बसला.
पती पत्नी आश्चर्याने पाहू लागले. तोच मुलगा धावत येऊन आईला बिलगला. आई, मला भूक लागली, खायला दे म्हणू लागला. आईने तिला जेवायला दिले. पती पत्नींनी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालून गुरुचे स्तवन केले, क्षमा मागितली, पादुकावर जलाभिषेक करून पूजा केली, दीप लावला, भक्तिभावाने गुरुस्तुती केली. त्यावेळी गावातील ब्राह्मण तेथे आले. ज्यावर अग्निसंस्कार करायचे तो मुलगा हसत खेळत असलेला पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. स्वामींचा जय जयकार होऊ लागला. त्या ब्राह्मण पती पत्नींनी मुलगा सजीव झाला म्हणून तेथे ब्राह्मण भोजन घातले, मोठा उत्सव केला. ही कथा सांगून सिद्ध म्हणाले, नामधारका, औदुंबर क्षेत्राचा महिमा वर्णन करणारी कथा तू ऐकलीस. त्या स्थानात गुरुचे नित्य वास्तव्य आहे. ती जी इच्छा असेल ती तेथे गुरुसेवा, औदुंबर सेवा, उपवास, तीर्थस्थान फलद्रूप होते. याची सत्य प्रचिती सर्वांना आली आहे. पुत्रप्राप्ती, रोगबाधा दूर होणे, बहिरेपणा, मुकेपणा, अंधपणा, अंगहीनता जाणे, दैन्य दूर होणे, बुद्धी दोष जाणे, या सर्व संकटावर उपाय तेथे उपासना केल्याने सापडतो. तो औदुंबर वृक्ष हा पवित्र कल्पतरू आहे. साक्षात दत्त स्वरूप असे नृसिंह सरस्वती स्वामी तेथेच अंश रूपाने राहतात. तर आपली सर्व मनोकामना का बरे पूर्ण होणार नाही? 21वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.